गोवर्धन हे घे. काय करते? हे बघ, याच्यात माझ्या बँकेचं पासबुक आहे, चेकबुक आहे आणि FDच्या काही रिसिट्स आहेत. हे बघ, माझे काही पैसे सेव्हिंगमध्ये आहेत आणि काही पैसे FDला गुंतवलेत. मला असं वाटतं की तू कमी दराने त्याच्यावर व्याजाने पैसे उचल, ते सेव्हिंगमध्ये वळते कर, किंवा हवं असेल तर एक काम कर, FD मोडून टाक आणि ते पैसे सेव्हिंगमध्ये येऊ देत. त्यातले 2 लाख रुपये काढून घे, त्या अमृत डेअरीला देऊन टाक आणि मोकळा हो बाबा. काय बोलतेस काय तू? काहीतरीच काही तुझ्या आयुष्यभराची कमाई आहे. मी नाही हात लावणार त्याला. अरे, कमाई कशासाठी करायची असते? अडल्या वेळी उपयोगाला येते म्हणूनच ना. काहीतरी मार्ग सापडेल. प्लीज तू असलं काही सांगू नको मला. हो, काहीतरी मार्ग नक्की सापडेल, पण तोपर्यंत तू तुझ्या मनाविरुद्ध त्या मेघनाच्या हाताखाली काम करत राहणार. त्या बाईचा काय भरोसा रे? ती वाटेल तसा तुझा अपमान करेल, तुझ्या मनाला लागेल असं बोलेल आणि तुला मुकाट्याने ऐकून घ्यावं लागेल. छे, मला कल्पना सुद्धा करवत नाही तुझ्यावर अशी वेळ यावी. हे बघ माझं आई, तू हे पैसे घे, तिला देऊन टाक आणि मोकळा श्वास घे. भावाने बहिणीच्या पाठीशी उभं राहायचं दिलं सोडून तू. अरे, भाऊ काय आणि बहीण काय, एकमेकांच्या गरजेला उपयोगी पडणं हे जास्त महत्वाचं ना रे. आज तुला गरज आहे म्हणून मी तुला मदत करते. उद्या मला गरज असेल तेव्हा मी तुझ्यावरच विसंबून राहणार ना. हे बघ माझं ऐक तू, हे पैसे वापर आणि मोकळा हो याच्यातून. याच्यातच मला खरंच आनंद आहे. अरे घे. हॅलो सर, मी सागर सरदेसाई. मी तुमच्या फर्ममध्ये जॉबसाठी अप्लाय केलं होतं. मी माझं प्रेझेंटेशनसुद्धा सबमिट केलं होतं. सर, त्याचा रिझल्ट कळू शकेल का? येस मिस्टर सागर, तुमचं प्रेझेंटेशन अप्रतिम आहे, पण ग्रॅज्युएशन नाही. काय माहिती सागर, ग्रॅज्युएशन आणि अनुभव हे दोन्ही महत्त्वाचे आहेत नाही का? येस सर, यू आर राईट. सर, मला माहिती आहे की ह्या जॉबसाठी बऱ्याच क्वालिफाईड मुलांनी अप्लाय केलं असेल, पण सर तुम्ही प्लीज मला एक संधी द्या. मला कामाची खूप गरज आहे. सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. सर, मी तुम्हाला खात्री देतो, मी खूप मन लावून प्रामाणिकपणे काम करेन. सर प्लीज. आणि सर, असं नाही आहे की मला ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं नाही आहे. मी यावर्षी परीक्षासुद्धा देतोय. गुड. तुमचा आत्मविश्वास बघता मी तुम्हाला ट्रेनिंग म्हणून जॉब ऑफर करू शकतो. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर बघू काय करायचं ते. तुम्ही असं करा, मिस्टर सुर्वेना भेटा, ते तुमची सॅलरी आणि अदर फॉर्मॅलिटीजबद्दल सांगतील. ओके? थँक्यू सो मच सर. या. कसा झाला तो उपमा? छान झाला होता. थँक्स. थँक्स काय? असं आपल्या माणसाला कोणी थँक्स म्हणतं? हे तू म्हणतेस हा तुझा चांगुलपणा म्हण किंवा आपलेपणा म्हण, पण मी सध्या सगळ्यांना एवढा भार झालेलो आहे की त्याचा प्रत्येकालाच त्रास होतोय असं मला वाटतं. पप्पा, असं काहीही नाहीये. तुम्ही प्लीज असं काही वाटून घेऊ नका. बरं काय ग, अजून गेली कशी नाहीस तू? जाणार आहे, पण थोड्या वेळाने. आणि काय, कसं काय चाललं तुमचं काम? छान, अगदी मनासारखं चाललंय. कष्ट घ्यावे लागतात, पण मोठमोठ्या ऑर्डर्सही मिळतात. आणि आम्ही असं ठरवलं की कितीही मोठी ऑर्डर आली ना तरीही नाही म्हणायचं नाही. दॅट्स द स्पिरिट. तुम्हाला माहितीये पप्पा, परवा रात्री अचानक एक शेठजी आले आणि त्यांना 5,000 बेसन लाडू हवे होते, ते सुद्धा सकाळी 7 वाजता. मग
मग काय, रात्रीतून तात्पुरते जेवढे कामगार मिळाले त्या सगळ्यांना घेतलं आणि रात्रभर बेसन लाडू तयार केले. सकाळी 7 वाजता ऑर्डर रेडी. कॉंग्रॅट्स. अशीच जिद्द ठेवलीत ना तर एक दिवशी अमृत डेअरीला अमृत स्वीट्स बहीण म्हणून शोभेल. मलाही असंच वाटतंय. पण पप्पा, सध्या राकेश आणि ममाचं असं म्हणणं आहे की मी अमृत स्वीट सोडून आपल्या कंपनीला म्हणजे अमृत डेअरीला जॉईन व्हावं. हां. ही चूक अजिबात करू नकोस. एक लक्षात ठेव ज्योती, अमृत स्वीट्सला तुझी गरज आहे, अमृत डेअरीला नाही. आणि माझी बायको आणि तुझा नवरा यांचं काहीही ऐकू नकोस. त्यांचे हिशोब वेगळे असतात. मी तर त्यात होरपळून निघालेलंच आहे. निदान तू तरी फसू नकोस. थँक्स पप्पा. अरे, आता तू का मला थँक्स म्हणतेस? तुम्ही मला दिलेल्या मॉरल सपोर्ट बद्दल. येऊ मी? ये. नाथाला पाठवते. बोल बेटा. कसे आहात तुम्ही? ज्या परिस्थितीमध्ये मी आहे त्या परिस्थितीत जितका बरा असायला हवा तेवढा बराच आहे मी. तुझी वहिनी नाथा माझी खूप काळजी घेतात. हां, आणि मम्मा? तुझ्या मामाला वेळ कुठे असतो हल्ली. तिच्यावरती अमृत डेअरीची जबाबदारी आहे ना, खूप कामं असतात तिच्या मागे. एनिवे, तू कशी आहेस बेटा? मी ठीक आहे. मी तुम्हाला येईन नंतर भेटायला. ये अँड टेक केअर. आई, बाबा, मुक्ता, लवकर या. काय रे, काय झालं? सागर, काय रे? या लवकर या. एक फॅन्टॅस्टिक न्यूज आहे. मला नोकरी मिळाली आहे. काय? कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. छान झालं. कुठे गेला होता इंटरव्ह्यूला? एका इम्पोर्ट एक्सपोर्ट फर्म मध्ये, यश ट्रेडिंग कंपनी. म्हणजे ही फर्म फूड प्रोडक्ट्स इम्पोर्ट एक्सपोर्ट करते आणि विशेषतः मिल्क प्रोडक्ट्स म्हणजे चीज, आईस्क्रीम, चॉकलेट्स, मिल्क पावडर वगैरे. आपल्या अमृत डेअरीमध्ये मी आजपर्यंत जे काही काम केलं त्याचा मला उपयोग झाला ही नोकरी मिळवण्यासाठी. आणि शिवाय त्यांना माझी पर्सनॅलिटी सुद्धा खूप आवडली. म्हणजे असं ते म्हणाले. आणि त्यांनी मला मार्केटिंग सेक्शन मध्ये ट्रेनी ऑफिसरचा जॉब दिलाय. वाह. अरे वा. आणि सुरुवातीला मला 5,000 रुपये पगार मिळणार आहे. $5,000? नाही, मला माहिती आहे हा पगार खूपच कमी आहे,
पण बाबा ही तर फक्त सुरुवात आहे. हळूहळू सगळं व्यवस्थित होईल ना. आणि आणि बाबा तसं बघायला गेलं तर माझ्याकडे डिग्री सुद्धा नाही आहे आणि तरीही मला जॉब मिळाला आहे. म्हणजे इजंट इट ग्रेट? नो, आय एम प्राऊड ऑफ यू. इनफॅक्ट वी ऑल आर प्राऊड ऑफ यू. तू स्वतःच्या हिमतीवर सगळं मिळवलंस ना. ऑल द बेस्ट. लेट्स गो अहेड. जा जा जा, तूही जा. खूप छान झालं. नाही म्हणजे आपल्याला कळतंय की पगार खूप कमी आहे, पण अलीकडे आपल्या गरजा तरी कुठे जास्त आहेत नाही का. होईल सगळं व्यवस्थित. मी देवापुढे दिवा लावून येते. काय ग, एकदम निघून आलीस? तू खुश आहेस ना? खूप खुश आहे मी. आय एम रिअली व्हेरी हॅपी. अँड सागर, आय एम शुअर ही तर नुसती सुरुवात आहे. हो मुक्ता, मी ठरवलंय खूप मेहनत करायची. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. सागर, माझा तुझ्यावर संपूर्ण विश्वास आहे. या नाही, ते पेपर्स माझ्या समोरच आहेत. या नाही सगळे नाही, चुकलेत पेपर्स. हे दिस इज नॉट ओके. या नाही, तसं चालेल, करेक्ट आहे, पण मला असं I'll call you later. कोणाला विचारून आत आला? मी तुम्हाला परवानगी विचारली नव्हती मॅडम, आणि परवानगी घेण्याचा प्रश्नच आता उद्भवत नाही, कारण हा माझा राजीनामा. अमृत डेअरीचा राजीनामा द्यायचं म्हणजे काय खायचं काम वाटलं तुम्हाला? तुम्हाला लक्षात आहे ना, या कंपनीला तुम्ही 2 लाखाचा बॉन्ड लिहून दिला. मॅडम, या माझ्या राजीनाम्यासोबत 2 लाखाचा चेक जोडलाय मी. ऑफकोर्स माझ्या हे लक्षात यायलाच हवं होतं. इतकी वर्ष अमृत डेअरीमध्ये काम केल्यानंतर मागच्या हाताने इतकी माया तर तुम्ही डेफिनेटली गोळा केली असणार, नाही का मिस्टर प्रभू? स्वतःवरून जगाची परीक्षा करू नका मॅडम. या असल्या गोष्टींची सवय तुम्हाला असेल, मला नाही. मिस्टर प्रभू, हे 2 लाख रुपये तुमच्या तोंडावर फेकतोय मी, कारण पैशापेक्षा मला माझा स्वाभिमान महत्वाचा आहे. अर्थात या गोष्टी तुम्हाला कळायच्या नाहीत. गुड बाय. गोवर्धन प्रभू, या अपमानाची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे तुम्हाला. अशी अद्दल घडवेन ना की जन्मभर माझी आठवण येत राहील.
तुम्ही प्लीज मुक्ताला काहीतरी सांगा हो. केवढी तडतड करते ती. आता हे सामान पॅक करणं, टेम्पोमध्ये भरताना लक्ष ठेवणं, हे सगळं मी करू शकते ना. तिला म्हणा सध्या फक्त फोनकडे लक्ष दे. काय आहे ज्योती, सध्या तिला इतके कष्ट करावे लागतात, धावपळ करावी लागते की तिला बहुतेक या सगळ्याचं काही वाटेनासच झालंय. आणि तू जितकी फोनवर लोकांशी चांगली बोलतेस ना, सगळ्या ऑर्डर्स व्यवस्थित लिहून घेतेस, ते अजून तिला नाही जमत आहे. तू सांभाळून घे ना तिला. बरं मला सांग, भाऊजींची तब्येत कशी आहे? घरी आले ना ते? हो आलेत. आणि म्हटलं तर तब्येतही ठीक आहे. तुमच्यापासून काय लपवू काकू, मनाने खूप खचलेत पप्पा. आणि मनाला उभारी नसेल तर रिकवर व्हायला वेळ लागेल ना. खरं म्हणजे भाऊजी इतके हळवे आहेत ना, आत्ता या क्षणी त्यांना कुणीतरी धीर द्यायची खूप गरज आहे. पण मेघनाकडून ही अपेक्षा करणंच चुकीचं आहे. कुणाच्या करणीची शिक्षा कोणाला भोगावी लागते. परमेश्वराच्या मनात काय आहे कोण जाणे. कधी हे दिवस संपणार? मम्मा तू इकडे बसलीयस? मी तुला वर शोधत होतो. मम्मा आता काय झालं माहितीये, मी ऑफिसमधनं घरी परत येताना सागरला बस स्टॉपच्या क्यू मध्ये उभं असलेलं पाहिलं. मी गेलो त्याच्याकडे, म्हटलं त्याला चल माझ्याबरोबर, मी लिफ्ट देतो तुला. अरे कशाला गेला असं तो बसने? तुला काय वाटलं तो माझ्याबरोबर आला असेल? बट आय वॉज व्हेरी हॅपी. तुला काय झालंय? अशी एकटी का बसलीस तू इथे? राकेश, आज ऑफिसमध्ये गोवर्धन प्रभूने 2 लाखाचा बॉन्ड आणि रेजिग्नेशन पेपर माझ्या तोंडावर फेकून मारला. काय? हो, असा संताप झाला माझा म्हणून सांगू, त्या क्षणी काय करावं काही सुचलं नाही मला. हे एक्सपेक्टेड होतंच, पण मग आता आपण काय करायचंय? तोच विचार करते, काहीतरी सुचेल मला आता. या बाबतीत तुझे सासरे मला काय मदत करू शकतात ते बघते आधी. हो, पण एक लक्षात ठेव, यातलं काहीही ज्योतीला कळता कामा नाही. ती मुक्ता आणि शालिनी वहिनींना भेटते, आपल्याकडचं काहीही तिथे कळता कामा नाही. मम्मा यू डोंट वरी, ज्योतीला काहीही कळणार नाही, ही जबाबदारी माझी. आणि दुसरी गोष्ट, ज्योतीचं अमृत स्वीट्समध्ये जाणं बंद झालं पाहिजे. रादर अमृत स्वीट्सच बंद व्हायला. त्या कंपनीच्या जीवावरच ती मुक्ता आणि त्या शालिनी वहिनी उड्या मारताय. राकेश, तुला कळतंय मी काय बोलते? काकू काकू, अहो टँकर आलाय. मी पाणी भरून आणते पटकन. अगं तू नको जाऊ. आलेच मी. मुक्ता, अगं थांब जरा. मुक्ता, सागर येईल ना एवढ्यात मी त्याला पाठवते. ही कशाला गेली धडपडत? एवढी काळजी वाटते ना मला या मुलीची. थांब जरा, मी आले गॅस बंद करून. झालं झालं. अगं अजून एक बाजली मी आणते भरून. आले. काकू तुम्ही